बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी देशद्रोही जिहादींच्या संपर्कात असल्याचं समोर। सहाय्यक आयुक्त निलेश पालवेंची नागपूर सत्र न्यायालयामध्ये माहिती आहे। जयेश पुजारी बाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर आल्याचे देखील कळतंय। मुंबईसह राज्यामध्ये फक्त 8 महिन्यात 20,000 एक्स्टसी गोळ्यांची विक्री। आमिरनं परदेशातून मागवल्या होत्या 25,000 गोळ्या। टिटवाळा पार्टी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर। नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीसोबत पहिलं कनेक्शन समोर। साइड ऍक्टर असलेल्या जिया जेकब अटक। जियाच्या बँक खात्यावर लाखोंचा ट्रान्झॅक्शन। नेक्सो प्रकरणातील इतर आरोपींकडून पाठवण्यात आले होते पैसे। नागपूरमध्ये मिहान प्रकल्प बाधित गावांना योग्य मोबदला न मिळाल्यानं गावकरी आक्रमक झाले आहेत। मिहानच्या बिल्डिंगमध्ये जाण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव करत गेट समोर आंदोलन। मिहान प्रकल्पासाठी सरकारने शिवणगाव, कलकुही, खापरी, तेल्हारा या गावांचा समावेश आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच राहणार। 18 मागण्यांवरती कोणताही तोडगा न निघाल्यानं संप कायम आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती मुख्य सचिव राजेश अग्रवालांचा सकारात्मक प्रतिसाद आहे। नागपूर विमानतळावरील ॲप आधारित टॅक्सी चालकांचा संप अखेर मागे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मध्यस्थी। 14 एप्रिलपासून नागपूर विमानतळावरती नो पिकअप नो ड्रॉपचा निर्णय घेण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारकांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच। परिचारकांच्या संपामुळे 8 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचं आंदोलन। मुंबईतील सायन्स सर्कल या ठिकाणी राहुल गांधी आणि खरगे यांचे फोटो पोस्टर्स जाळलेत। भाजप आमदार तमीर सेल्वन आणि महिला कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळलेत। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं भाजप आक्रमक झाली आहे। देशांमधील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे। ओडिशामध्ये दुपारच्या वेळेस जनगणनेची प्रक्रिया थांबवली आहे। देशांमधील 16 शहरांमध्ये गुरुवारी पारा हा 43 अंशांवरती गेलेला होता।